आणि आता बीडमध्ये जाणार आहोत। बीडमध्ये आता मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। सर्वपक्षीय नेते, नागरिक या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीराजे दिसतायत, सुरेश धस हा एकूण मोर्चा रवाना होणार आहे। मात्र तुर्तास दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लांबपर्यंत दृश्य पाहिले आपण तर या ठिकाणी मोर्चेकरी या ठिकाणी हातात काळे झेंडे घेऊन उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। घोषणाबाजी खरं तर केली जाते। रस्त्याच्या दुतर्फा मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची आणि नाश्त्याची खरं तर व्यवस्था केली गेलेली आहे बीडवासियांकडून। रस्त्यावरती दोन्ही ठिकाणी आपण पाहतोय सामान्य बीडकर ही रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले आहेत आणि मोर्चामध्ये सहभागी असलेल्या नागरिक आम्ही फक्त न्याय मागतोय। खरं तर आज मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये येत आहेत लोक। काय आवाहन असणार आहे संपूर्ण राज्याला आणि सरकार? लवकरात लवकर आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि सगळ्या समाजाने आमच्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, एवढं आव्हान असेल। त्यांच्यात काय सांगाल? आज मोर्चामध्ये संपूर्ण कुटुंबीय सहभागी झालेले आहात, काय मागणी? पण पाहतोय खरं तर कुटुंबीय जे आहे ते भावनिक होते। खासदार बजरंग सोनवणे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। खासदार साहेब, तुम्ही स्वतः आलेला आहात या मोर्चामध्ये, काय सांगाल, काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि किंवा मारेकरी पकडून यांना फाशी झाली पाहिजे। हा लढा आता जनतेचा झालेला आहे, पूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे, बीड जिल्हासह पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे। खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप समोर येत आहेत, काही माहिती समोर येते। अंजली दमनी यांनी अशी माहिती केली, दावा केलेला आहे की 3 जे आरोपी फरार आहेत त्यांचा कुठेतरी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्याकडे आली आहे। कोणीतरी ऑडिओ क्लिप दाखवली, त्यांचं मी काही ऐकलं नाही, मला काही माहित नाही, त्याच्यावर काय बोलता येणार नाही। मग आपला काही एसपींशी काही संवाद झालेला आहे का? सीआयडीचे अधिकारी पथक येते त्यांच्याशी काय संवाद झाला? नाही, सीआयडीच्या अधिकाऱ्यांची नाही, एसपींशी माझं बोलणं झालं होतं। एसपीने मला काल भेटायला बोलवलं होतं, पण ती परत पुन्हा याच्या नियोजनात असल्यामुळे परत पुन्हा बोलणं नाही झालं। मी त्यांना भेटणार आहे। मग सीआयडीच्या अधिकाऱ्यांना देखील भेटणार का आणि काय पुरावे आपल्याकडे असतील तर ते देणार आहेत? मी सर्वांना भेटणार आहे। मला जो संशय वाटतोय तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आणि पुढे पण मला जिथं गोष्टीचा संशय आहे ती मी बोलणार आहे। पाहतोय की खरं तर संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे ही एकच मागणी करत हे संपूर्ण कुटुंबीय आता या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकर, सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। एकूण चित्र आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला हवी, ही सगळ्यांची मागणी आहे। तुम्ही आज अशा पद्धतीनं काळा गमजा तुम्ही खांद्यावर टाकला नाही, हे बघा, लोकांची भावना ही आमची भावना आहे। मी लोकांचा प्रतिनिधी आहे आणि लोकांची जी भावना आहे तीच माझी भावना आहे। ह्याच्यामध्ये आरोपी अटक झाले पाहिजेत लवकरात लवकर। नक्कीच लोकांची भावना जी आहे ती माझी भावना आहे। आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी जी आहे आता गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।